ज्यावेळेस पहिला बॉल या ठिकाणी पडला जाईल त्यावेळेस या ठिकाणी टाइम नोट केलं जाईल. पंच आपण पाहू शकता एक चांगलं अनुभवी पंच उमेश केने आपण पाहू शकतो. आपण मेन पंचांच्या भूमिकामध्ये पहिल्या चेंडूवरती व्हाट बॉल, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल, मोठा हादरा, मोठा झटका मित्र म्हणून जानमान पोगा संघास लागलेला आहे. क्या बात आहे. डावाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. यॉर्करलेनचा चेंडू होता, बचाव करता आलं नाही. पॅडल शिफ्ट करण्याचा या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु अयशस्वी. आणि पहिल्या चेंडूवरती खाता न खोलता या ठिकाणी आपण पाहिलं तर एक बिग विकेट, प्राइज विकेट मी तर म्हणेन मोठा मासा गलाला लागल्यासारखा म्हणेन तुषार शेलके मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळते. मान्य श्री सुभाषजी वारिस साहेब, आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पंचकृषीतील आपल्या या गावातील जे कोणी थोर महान व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्र, ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते ते व्यक्तिमत्व अतिशय चांगलं पाहायला मिळत होतं आणि त्या कारणास्तव आपण पाहतो या टीमचा एक चांगला प्रयत्न त्यांचे प्राणज्योत तेवत ठेवण्याचा. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. इन कटर पडल्यानंतर आतल्या बाजूने ओढला जातोय. इथेही आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला फटका चेक करावा लागला कल्पेशास. मानस धरला होता स्क्वेअर कट करण्याचा, स्क्वेअरला खेळण्याचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी धार या ठिकाणी पाहायला मिळेल. कालचा दिवस फलंदाजीच्या नावे जास्तीत जास्त सामने पाहायला मिळाले, कारण 60+ धावसंख्या बहुतेक टीमने करताना पाहायला मिळेल. यावेळेस वाढ बॉल, पुन्हा एकदा त्रिपलाची बॉलच्या स्वरूपात कल्पेश बाद होतोय. चेंडूला देत आहेत, पाहू शकता आपण. पहिला चेंडू बरोबर यॉर्कर होता, दुसरा चेंडू आपण पाहिलं तर ऑफ स्टिक वर ठेवला होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा बरोबर यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि बरोबर त्या जाळ्यामध्ये कल्पेशी सापडला जातोय. अजूनही एकही धावफलकावर तर नाही आहे आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 2 लागली गेली आहे. एक चांगली सुरुवात, स्फोटक सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. यस, सुदर्शन येतोय. सेलके ब्रदर्स मधील एक मोठं नाव आणि सिनियर प्लेयर आहे पोगा संघामध्ये. आता जिम्मेदारी असेल, डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल, सर्व काही खांद्यावर घेऊन चालावं लागेल. यावेळेस क्या बात आहे. कटचा अप्रतिम फटका कव्हरच्या रिजन मधून डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते, सीमा पार आल्या आल्या देतोय दणका, चौकार. संयम आणि संयम बाळगल्याने आपण पाहतो उत्कृष्ट फटका खेळला गेला. आणि क्रिकेट हा संयम आणि शांततेचा खेळ आहे मित्र. अग्रेसिव्हरित्या ज्यावेळेस तुम्ही मानसिकरित्या खेळताय त्यावेळेस त्याचा परिणाम निश्चित भोगावा लागतोय. पुढील चेंडू यावेळेस अजून एक गॅप मध्ये, यावेळेस टक कव्हरच्या रिजनला दणदणीत खणखणीत येतोय चौकार. सो मित्र हो, झालं गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. गेले त्याला कुटूत बसून रडण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये माझं दायित्व, माझं उत्तरदायित्व काय आहे ते प्रस्थापित करणं गरजेचं होतं. आणि या ठिकाणी पाहतो सुदर्शन, क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजून एकदा इनफिल्डच्या वरतून अप्रतिम, हा तर तोलून मापून मारलेला बिग हिट, बिग ब्लास्ट षटकार.
333 कंपन्यांसाठी हा षटकार नको चौकार द्या, काय करायचं. सन्मान्य निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 333 रुपये आपण पाहिले तर षटकाराच्या हॅट्रिकसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी आहेत. या ठिकाणी आपण पाहिल्या बॅक टू बॅक 2 चौकार त्यानंतर षटकार अशा रीतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय पण 2 बाद 14. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये ज्याची चांगली भरारी असे विजय उमराटकर या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी पोगाव संघासाठी या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला गेला आहे. सुरुवातीचा काल कुठेतरी डगमगला होता, त्यानंतर मात्र चांगली सुरुवात दमदार असरदार पाहायला मिळाली सुदर्शन यांची आणि वेल अँड गुड प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजय उमराटकर या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी खास करून आणि चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमिटीच्या माध्यमातून सूचना केली जाते की बड्डे बॉयचं आगमन होत आहे, जल्लोषात त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. यस वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि चालू हंगामामध्ये पहिली शुभेच्छा तुमच्यासाठी बड्डे बॉयसाठी. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस अल्टी पलटी चेंडूला मारून दिल्या गुलटी सीमारेषे बाहेर येते दमदारी चौकार. पाहिलं तर ज्यावेळेस आपला दिवस उजाडतो तो खऱ्या अर्थाने आपला बर्थडे असतो, वाढदिवस असतोय. खऱ्या अर्थाने ते खरं आपलं नव्याने जीवन सुरू होतंय. आणि हनियांची ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जित्याला कोण हसेल मेल्याला कोण हसेल का. आणि ती परिस्थिती आपण पाहतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, हसून खेळून मिळून जुलून राहणारा हा व्यक्तिमत्व. आता व्यासपीठावर जेवढी काही जमले त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्थाही त्यांच्याकडून होईल यात मात्र काही शंका नाही आहे. अजून एकदा पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक झपावत आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. एकदम खुन्नस मध्ये क्रिकेट पाहायला मिळते. एकीकडे विकेट पडताय तर दुसरीकडे आपण पाहतोय चौकार षटकारांची आतिषबाजी. जे 2 गडी बाद झाले त्याचा राग मात्र गोलंदाजावरती काढला जातोय. खास करून आपण पाहतोय सागर आणि सुदर्शन. सागराच्या बॅट मधून सुद्धा 2 चौकार आणि सुदर्शनच्या बॅट मधून सुद्धा 2 चौकार पाहायला मिळतात. यावेळेस पाहतोय पण एकच चांगला चेंडू आहे. शारीरिक भाषा ओळखली फलंदाजाची, स्टेप आउट झाले आहेत, खेळपट्टीवरती उतरून मारण्याचा प्रयत्न होतोय, गती कमी केली, चेंडूला थोडंसं आखरलं गेलं आणि आपण पाहतोय कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. केतन म्हात्रे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार खाल्यानंतर एक चांगला चेंडू. पुढील चेंडू यावेळेस अजून एक आपण पाहतोय इनफिल्डच्या वरतून दमदार असरदार स्ट्रोक पाहायला मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्येला आकार मिळते, उचली मिळते, बढती मिळते, भरती येते. जणू काय आपण पाहतोय 26 या अंकावरती. कारण एकीकडे आपण पाहिलं तर सुरुवात कुठेतरी डगमळीत झाली, म्हणून तर नेहमी आपण म्हणत असतो की सुरुवात तुमची चांगली असेल तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतोय. बट क्रिकेट असा खेळ आहे की तुम्ही काही बाकीत करा त्याच्यावरती पांघरून टाकू शकतात, ते बाकीत्व खोडून टाकू शकतोय. पाहूया पुढील चेंडू. अजून एक फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करू शकले नाहीत. स्क्वेअर अंपायरच्या रिजन मधून डीप मध्ये चेंडू जातोय. आता कुठेतरी एक धाव कंप्लीट केली जाते, अन्यथा जेवढ्या धावा आपण पाहिल्या तेवढ्या धावा चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून पेश होत असताना पाहायला मिळालं. घरची खेळपट्टी आहे. यस, ज्यांच्या नावाने आपण पाहतोय ही स्पर्धा खेळवली जाते त्या स्पर्धेसाठी सर्वांचं मोलाचं हिस्सा आहे, वाटा आहे आणि ते सहकार्याचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. काय क्षेत्ररक्षण केलं. अंतिम क्षणापर्यंत असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल परंतु जिद्द सोडली नाही आणि चेंडूला मात्र कलेक्ट केलं, अडवलं गेलं. या ठिकाणी आपण पाहतोय
तीन धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात. 3 धाव्याने धावसंख्या पाहतोय आपण 30. यस वेलकम सन्माननीय निलेशजी पाटील साहेब, आपल्या कॉम्बॉक्स मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली 30 या अंकावरती पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती आहेत. पोगाव संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक कराल तर जर षटकार हॅट्रिक कंप्लीट या ठिकाणी केली पोगाव संघाने तर 1100 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला दिसत आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस तेज तर्रार वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, नियंत्रण नाहीये. वाईट बॉल. सांघिक दुसरं आपण पाहतोय कंटिन्यू ठेवलं गेलंय संघनायकाच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय विनीत यास्करांना पहिलं षटक हाताळलं होतं, 14 धावा खर्च केले होते, परंतु 2 महत्वपूर्वक गडी बाद केले होते. तो आत्मविश्वास कुठेतरी पाहायला मिळेल. सुदर्शन यांनी त्या आत्मविश्वासाला किंडार पाडली होती. पाहूया सुदर्शन यावेळेस काय करतोय. आता मात्र लॉंगांच्या रिजनला पाहतोय आपण. चांगला ड्राईव्ह. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 32 या अंकावरती. षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली जाईल तर निलेश पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी 333 षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक याच्यासाठी कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि ते कॉम्बॉक्स मध्ये पैसे जमा आहेत. नुसतं बक्षीस लावलं नाहीये तर ते जमा सुद्धा केले गेले आहे. पुढील चेंडू. आणि यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खाली रिजन आहे. 1 धाव कंप्लीट केली. दबाव टाकलेला. दुसऱ्या धावीचा घातक प्रयत्न ठरू शकतो का? पाण्यासारखं राहील. आणि ही धाव घेणे योग्य होतं का? हा प्रश्न निश्चित दोन्ही फलंदाजांमध्ये असेल, परंतु फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. बरोबर होतं, परंतु अतिशय क्विक रित्या थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. जॅक ते रोचा आदेश या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतंय. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्याने सुरुवात दमदार केली, डावाला खुलं केलं असा सुदर्शन मात्र गो बॅक आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला जातोय. नवीन फलंदाज विश्वास येतोय मैदानाच्या आतमध्ये. विश्वासपूर्वक फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. तयार बरोबर होते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, कनेक्शन नाही आहे. आणि निर्धाव ज्या ठिकाणी होते सांगता विनीत आपण पाहिल्या पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी 14 धावा खर्च केले होत्या. 2 गडी एक महत्वपूर्ण बाद केले होते. आणि या ठिकाणी सुरुवात मी तर म्हणेन चांगली पाहायला मिळाली. आलेख उतरता पाहायला मिळते. पहिल्या चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळाला, त्यानंतर लाईन लेन मध्ये सुधार पाहायला मिळाली. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी. 2च धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेस उडवला ऑन साइडला. आणि या ठिकाणी पाहतोय अप्रतिम झेल आणि सागर यांचा ही खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. या ठिकाणी आपण पाहिलं ज्या 2 फलंदाजाने आकर्षकरित्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू होती, गोलंदाजांची धुवी उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, असे दोन्ही फलंदाज या ओव्हरमध्ये मात्र आपण पाहतोय
बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 33-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक चालू आहे. एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. जॉली स्पोर्ट कामतघर आणि आमने यातली एक द्वंद्व युद्ध यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. ज्या रणनुली संघ उशिराने उपस्थित झाला त्यांना 3 बॉलची पेनल्टी लावलेली आहे, याची ही सर्व टीमने नोंद घ्यायची आहे. स्क्वेअर कंपरच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये जातो. पाहूया, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला नाही आहे. आता इथनं मात्र टेलेंडरला आपला चांगली जादू दाखवावा लागेल. घरची खेळपट्टी आहे, निश्चितच मानसिक दबाव स्थानिक प्रेक्षकांचा असतो, यात मात्र काही शंका नाही आहे. सुरुवात खराब झाली, त्यानंतर कुठेतरी सावरलं होतं आणि त्याच्यानंतर विनीतने मात्र ते सावरण्याला कुठेतरी बेसावर करताना पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय 34-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक अर्थात शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी तयार विनीत. यावेळेस वाढू शॉट, पाहूया उंची तर गाठले, लांबी गाठेल का? यस, नो डाऊट, चेंडू सीमा पार, बिग ब्लास्ट षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण धावफलकावरती तिसरं षटक कंप्लीट झालं. 40 धावा, धावा कमी नाही, धावा बरोबर आहेत. टार्गेटनुसार धावसंख्या बरोबर सजली आहे. येणाऱ्या या 2 षटकांमध्ये अजूनही 25 ते 30 धावा धावफलकावरती जमा केल्या तर एक चांगला फाईट स्कोर निर्माण होईल, यात मात्र काही शंका नाही आहे. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर 80 धावांवरची मजल मारली होती भादवड बी संघाने. त्याच्या अगोदर आपण पाहिलं जय बजरंग पॉवर शलार यांनी आपण पाहिलं तर 76 धावा मारल्या होत्या. आजच्या दिवसात आपण जर पाहिलं तर पहिला सामना पाहायला मिळते रांजनोली आणि पोगाव या दरम्यान. दुसरी मॅच पाहायला मिळेल कामतघर आणि आमनेपाडा. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग कारिवली वर्सेस पूर्णा आणि आवाज भिनार वर्सेस राहणाल. अशा आजच्या दिवसाचा हा लॉट आहे मित्र. ज्या ज्या टीम आजच्या दिवसामध्ये खेळत आहेत त्यांना जो टायमिंग दिला असेल त्या टायमामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल, पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारण मित्र, कमिटी खूप चांगली आपल्यासाठी थांबू शकते, बट टाइम आपल्यासाठी थांबणार नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि आज एक अतिरिक्त एक्स्ट्राचा सामनाही खेळवायचा आहे, कारण या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. कालच्या गटातून जो क्वालिफाय झाला, आजच्या गटातून जो क्वालिफाय होईल, अशी एक पहिली सेमीफायनल मित्र आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. विवेक येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर यंगस्टर आहेत आणि रांजनोली संघ एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कामतघर आणि आमने आपण तयार राहायचं आहे, प्लीज विनंती असेल. आमने पाडा यावेळेस पाहतोय आपण चेंडूला खाली ठेवला होता आणि गती प्राप्त करून दिली नव्हती हवी तशी, आणि या ठिकाणी आपण पाहतोय जतीन मात्र निर्धावरित्या खेळून काढतोय. विश्वास याने मात्र एक चेंडू खेळला गेला, पण विश्वासपूर्वक संघाला दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही, षटकार लगावतोय. पाहू या ठिकाणी विवेक पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस मात्र बरोबर लाईन रीड केली, चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलं, सीमारशे बार, बिगड षटकार. पाहिले तर एक अगली वेगळी आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऍक्शन. या ठिकाणी आपण पाहतोय की 1100 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी लावलेलं आहे, परंतु अजूनही एखादा घेणारा प्लेअर या ठिकाणी तयार होत नाही आहे. कारण निलेश पाटील साहेबांना असं होतं की हे बक्षीस तुम्ही पटकावावं, तुम्ही घ्यावं, याच्यासाठी आतुरता आहेत आणि त्यांनी ते बक्षीस जमा केलेलं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. यस, एखाद्या तरी खेळाडूने निश्चित ती बक्षीस पटकावं. यावेळेस उडवला जरूर आहे, मिस टाइम झालेला आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय. चांगला ट्राय, चांगला प्रयत्न, बट या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव.
यस, बाउन्सरचा तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आपण पाहतोय एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 47 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. धावा बरोबर आहेत. विकेटचं पतन जास्त झालेलं आहे, परंतु तेवढंच ही दबावात नाही टीम. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र अधिक उंच, लांबी कमी आणि झेल या ठिकाणी सुटला जातोय. आताचा या ठिकाणी शटर बंद करण्यामध्ये कुठेतरी उशीर आणि लगेच चेंडू फरार, धरतीला दान. आणि या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 49 धावसंख्या धावफलकावरती. चौथं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर कामतघर आणि आमनेपाडा प्लीज आपण 2 टीमने उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर आणि त्याचा पॉवरफुल वापर केला जातोय. सक्सेसफुल चेंडू सी मार्शेच्या बाहेर, सिक्सर. या ठिकाणी पाहतोय पण षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने 50 क्रॉस केली गेली आहे. 55 धावा धावफलकावरती. यास टाळ्यांचा कडकडाट होत आहे डगआउट मधून. 80 धावांचं टार्गेट या ठिकाणी हाय स्कोर आपण पाहायला गेले कालच्या दिवसातून. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टाकला होता, परंतु इथं मात्र पाहूया काय घडतंय. कारण आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर आतलेला चेंडू. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय नो बॉलचा इशारा. पंच कसला नो आहे? यस, बिमर सॉरी हाईटचा आहे, कारण पहिले एक दिला होता 1 फॉर द ओव्हरचा आणि त्यानंतर हा दुसरा आपण पाहतोय बाउन्सर पाहायला मिळतो. त्या कारणाच तो हा नो बॉलचा इशारा दिला जातोय. यस, बरोबर आहे. यस, पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायरला इशारा केला आहे की आपण चेक करूया. रिव्ह्यू फक्त टीमला बिमर साठी आहे, बाकी दुसऱ्या कुठल्याही वाईट नोला नाही आहे. फक्त जर बिमर असेल तर टीम रिव्ह्यू घेऊ शकते. परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर 2 बाउन्सर आहेत. पहिली वॉर्निंग दिली होती, दुसरा हा बाउन्सर आहे. पाहूया, चेक करूया. यस, जवळ आपण पाहिलं तर 1 फुटाची उडी मारली होती आणि हा पंचाने जो निर्णय दिलाय तो योग्य आहे. नो बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. पंच येणारा हा चेंडू हा फ्रीट आहे. पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय. यावेळेस आव दे का ताव, चेंडूला फेकून दिला सीमा पार, कुठेतरी लांब जाऊन पडतोय षटकार. नावामध्ये सर्व काय असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असतं. परंतु या ठिकाणी नावामध्ये जे आहे तेच कर्मामध्ये दिसतंय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 62 धावा लागल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर 1100 रुपयाचं पारितोषिक निलेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया अजून एक जर लावला गेला तर 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांची आशा आहे की कोणीतरी हे पारितोषिक पटकावावं. आणि यांनी सुद्धा बंद लिफाफा दिलेला आहे, त्याच्यामध्ये किती आहेत माहिती नाही आहे. अशोक म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया हा चेंडू जो आहे काय घडतं, पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय व्हाईट बॉल. यावेळेस प्रमोद म्हात्रे येतोय. एक आपण जर पाहिलं तर लेजंड क्रिकेटर, भरपूर काल क्रिकेटचा अनुभव पाठीशी असलेला हा खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय जतीन आणि विश्वास. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेले आहेत. जेव्हा स्ट्राईक वरती येईल तेव्हा षटकारच्या हॅट्रिकची चान्स आहे 1100 रुपये कमवण्याची. आणि अशोक म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. यावेळेस क्या बात आहे. बरोबर ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहतो चेंडू हाताला गेला होता. या ठिकाणी पाहतोय दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, बट
तो पूर्ण केला जातोय. दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 65 धावा. चांगली धावसंख्या लागली गेली. अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे आणि टॉप ऑर्डर फेल ठरल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे जिम्मेदारी या 2 फलंदाजांनी हाती घेतली. जतीनचं काम आहे स्ट्राईक रोटेट करणं आणि मध्ये जर चांगला चेंडू आला तर त्याच्यावरती चांगला समाचार घेणं. परंतु विश्वासपूर्वक आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये टोलेजंग फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. पाहूया षटकाराची अटॅक कंप्लीट करते का. या ठिकाणी पाहतोय आपण समोरच्या दिशेने आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही कारण शतरक्षण चांगलं फेकी चांगली. एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते 66. विश्वास पाहूया आता मात्र हॅट्रिकला येतोय. निलेश पाटील सांगतायत की घ्या बक्षीस कोणतरी मिलवा आणि त्यांना साथ देत आहेत अशोक म्हात्रे. त्याने सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं आहे. यावेळेस स्लोचा बारा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडूला फेकून दिला जातोय सीमा पार आणि बक्षिसाचा पात्र या ठिकाणी ठरतोय. परंतु गावची मॅच आहे आणि ती मॅच स्वतः बघतोय त्याच्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते पटकावलेलं आहे. आणि सन्मान्य अशोकजी म्हात्रे साहेबांकडून सुद्धा 500 रुपये. चेहऱ्याच्या आठ्या मस्त उंचावलेल्या आहेत कारण खुशी आहे आनंद आहे. आपण पाहतोय का माझ्या टीमने कुणीतरी 3 षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली. पाहूया पुढील चेंडू. यावेळी अजून एक दे धमाका दे तडाखा. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक खेळतोय 4था षटकार. पद्धतीने 78 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 5वां आणि लगातार 4थं षटकार या ठिकाणी पेश करतोय. यस हायेस्ट स्कोर होऊ शकतोय कारण कालच्या दिवसाचा आपण जर पाहिला ना तर हायेस्ट स्कोर जो आहे तो 79 धावांचा आहे. 80 धावांचं टार्गेट होतं. या ठिकाणी आपण पाहतोय 78 धावा लागल्यात आणि 2 चेंडू आहेत. रेकॉर्ड बनते तुटणे केली आहे आणि तो रेकॉर्ड या ठिकाणी तुटते काय पाण्यासारखं राहील. आमनेपाडा आणि कामतगर आपण तयार राहायचा प्लीज नाणेफेकीसाठी. जो संघ उशिराने येईल त्या संघाला निश्चित पॅनलाइज केलं जाईल आणि जर दुसऱ्या इनिंगचा चेंडू जर टाकला आणि एखादा संघ उशीर जर झाला तर त्याच्यावरती कठीण पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पाहूया प्रमोद तयार होते गोलंदाजी मार्क वरती आणि यावेळेस मात्र बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर अंपायरच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होत आहे आणि धाडची या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळते. बट पाहूया काय घडतंय. नाही आहे स्ट्राईक दोघांनी सोडावी लागेल तेव्हा कुठे ती रन ग्राह्य धरली जाईल पण तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं नाही. एका धावेने आपण पाहू शकता कालच्या दिवसाचा हाय स्कोर जो होता आपण पाहिला बादवड टीमचा 79 धावांचं त्या टार्गेटला या ठिकाणी बरोबरी साधली आहे. इक्वलता आलेली आहे. क्या बात आहे. चांगलं टोटल मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं तुषार आणि कल्पेश बाद झाल्यानंतर की कुठेतरी सामना कोमे जाईल कुठेतरी सामना आखरेल कुठेतरी सामना फसेल. बट त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असताना एक भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विश्वास. आमनेपाडा आणि कामतगर आपण तयार राहायचं आहे प्लीज विनंती असेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम हाताला जातोय. निपोलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. काल 2 झाले ना. तर चला आमनेपाडा आणि कामतगर या पण नाणेफेकीसाठी आपण लगेच नाणेफेक करून घेऊया. चला या प्लीज. त्या पॅनल्टीच्या ऍड करू ना 2. त्या 2 पॅनलचा विषय नाही पण 2 रनांची पॅनल उशीर ती द्यायची आहे का ते विचारत. तर चला दोन्ही टीमला विनंती आहे वारंवार आवाज दिला जातो आपण या नाणेफेकीसाठी. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या
इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. 79 धावा धावफलकावरती जहानमान पोगाव संघाने लगावलेले आहेत. 80 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया पवार सर यांच्या आवाजाने. अनेक अनेक धन्यवाद डीजी मास्टर्स. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास निकटवर्तीय मित्र आणि ज्यांचा आपण सुमधुर आवाज पण ऐकला. आज पंचची भूमिकेमध्ये नो डाऊट एक खूप मोठे क्रिकेटर कल्याण ग्रामीणचे आमचे खास मित्र उमेददादा केने हे आमच्या ग्रुपमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आणि मनाला सुकून वाटलं. वेलकम उमेददादा, स्वागत आहे आपलं. कारण की एक उच्च कोटीचे पंच म्हणून ज्याची ओळख आहे कल्याण ग्रामीणमध्ये पाहतोय आपण सातत्याने, आज मात्र भिवंडी नगरीमध्ये पोगाव नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे. तर जो आव्हान पाहतोय आपण खूप मोठं टार्गेट आहे. टार्गेट जर पाहिलं आपण जवळपास 80 धावाचं टार्गेट आहे. म्हणजे हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा रेकॉर्ड आता मात्र मोडता आला नाही. कंबाईन हा रेकॉर्ड आहे. पाहतोय आपण कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे बादो टीमने हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं तोच रेकॉर्डची बरोबरी आज आपल्याच होम ग्राउंडवर यजमान जो संघ आहे जनोमान पोगाव या टीमने इथं मात्र उभं केलेलं आहे. तर जे पेनल्टी लावण्यात आलेली आहे राजनोली टीमला, कारण की पाहतो की 3 चेंडूची पेनल्टी आहे. हे जे आव्हान आहे आता मात्र 4.3 षटकामध्ये हा टार्गेट पार करणं गरजेचं आहे. पण एक अद्भुत हा रेकॉर्ड बनला जाईल जर हा टार्गेट पार केलं तर. आणि या कमिटी सर्वांना हे सांगतात की तू टाईमवर पोहोचा, त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारे पेनल्टी केल्या जाणार नाही. पण आपण जर खूप उशीर केला तर त्याचा मात्र दंड आपल्याला देण्यात येईल. काय हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. खास जर विचार केला आपण विश्वास ज्यांनी विश्वास दाखवलाय. आघाडीचे बॅटर सागर ची खेळी खूपच छान होती. त्यानंतर मात्र पहिल्याच चेंडूवर जेव्हा विकेट पडला असं वाटलं होतं की संघ दबावाखाली येतोय काय, पण सागर यांनी बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि चौफेर बॅटिंगचं प्रदर्शन केलं. तर प्रमोद आणि भावेश इज द ग्रेट बॅटर राजनोली टीमच्या पाहतोय आपण. सन्माननीय विद्यमान सरपंच राजनोली गावाचे सचिन दादा यांचे सुपुत्र आहेत भावेश आणि राजनोली गावाची टेनिस क्रिकेटची गाईड मी म्हणून ज्याची ओळख देतोय नेहमीच प्रमोद. अजून कित्येक वर्षापासून टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना खूप चांगले युवा खेळाडू आपल्या टीममध्ये घडवलेत. खास विनीत जो एक बॅटर आहे, खूप चांगला ऑलराऊंडर आहे, विनीत कडून खूप अपेक्षा असेल. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण अविनाश रफ्तार के सौदागर. लेंथ लाईन खूप उत्कृष्ट असते या बॉलरची. पाहतोय आपण पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो अविनाश. समोर बॅटर भावेश सज्ज होताना. भावेशचा पहिला फटका अतिशय चांगला आहे. काय शॉट खेळलाय कव्हरच्या डोक्यावरतून आणि कव्हर बाउंड्रीच्या वरतून हा षटकार. इम्पॉर्टंट पाहिला आपण. अशा प्रकारे भावेशची मी ओळख करून दिली होती की हा सलामीचा एक अतिशय मौल्यवान खेळाडू या टीमचा आहे. काय अप्रतिम ऑन द रिचचा फटका होता कव्हरच्या वरतून हा षटकार. टीट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब दिया इस वक्त पहिली गेंद पर. षटकारांनी एक खातं उघडलं गेलं पाहतोय आपण. आता मात्र निश्चित टार्गेट जो 80 धावाचे त्यामधून 6 मायनस म्हणजे 74 धावा हवा आहे. तर हा सामना एकतर्फी होणार नाहीये. दोन्ही टीमला माहिती आहे की हम किसी कम नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जॉईन झालेले तर पहिल्या चेंडूपासून स्कोरिंग करताना मी काल पण उल्लेख केला, आज पण करेन आणि 4 दिवसापर्यंत सुद्धा करत राहीन. कारोली गाव जर म्हटलं तर पंचाचं गाव आहे आणि खूप मोठे मोठे क्रिकेटर पप्या खारीक नो डाऊट विसरून चालता येणार नाही. आज त्या टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत का? यस. त्यापूर्वी मात्र कामतगर आणि आमनेपाडा टीमचे संगणक
वेलकम जॉली स्पोर्ट कामतगर. एक उच्च कोटीचा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. ग्रामीण क्रिकेट असो की मात्र सिटी क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी करणारा संघ. पुढे येऊन फटका अतिशय क्लास आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा दणदणीत चौकार. पहिल्या 2 चेंडूवर अतिशय सन्नाटेदार बॅटिंगचं प्रदर्शन भावेश ठाकरे आपल्या टीमसाठी करतोय. विकेटची आवश्यकता असलेली तर मात्र ब्रेक थ्रू मिळून देईल काय षटकामध्ये. पॉवर प्लेचं पहिले षटक. अजून एक स्टँड अँड डिलेवर. वा भाई वा, काय फटका अप्रतिम खेळला पाहतोय आपण. जबरदस्त षटकार. फटके मारले जातात चेंडूवर. त्या प्रकारे फटकेबाजी करतोय द ग्रेट 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 बॅटिंग भावेश ठाकरे. आज बक्का राजनोली गाव युट्यूबवर असेल. खास करून केवलजी भगत इज अ ग्रेट सपोर्टर या टीमचे पाहतोय आपण. अजून येणार बॅटरमध्ये केतन मात्र याला विसरून चालता येणार नाही. खूप क्लास बॅटर आहे. पण सामना एकतर्फी होणार नाही याची दखल सुद्धा आता मात्र घेताना जनमान पोगाव टीमचे सर्व खेळाडू. खूप मोठी चर्चा तुषार शेळके आपल्या बॉलरला मार्गदर्शन करताना. कारण की एक चांगला अनुभवी जो संगणक आहे, जो कॅप्टन आहे, तो मात्र तुषार शेळके इज अ ग्रेट खेळाडू. याच पात्र पंच कटचा फटका इनफिल्डच्या वरतून. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉईंट बॉडी लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक दमदार चौकार. सिक्सर फोर सिक्सर फोर म्हणजे षटकार चौकार षटकार चौकार काय. आणि आता मात्र थोडंसं व्यासपीठावर जे आमचे खास पाटील आहे ते शांत झाले. खास करून आमचे निलेश पाटील दादा इज अ ग्रेट. त्यांच्या माध्यमातून षटकार चौकार 333 रुपयाचं बक्षीस आहे. आणि काल मनोदादाने खूप छान उल्लेख केला होता की एक दानशूर व्यक्तिमत्व प्रत्येक खेळाडूचं, मग प्रतिस्पर्धी संघ असो काही असो. काय क्लास बॅटिंग. पहिल्या 4 चेंडूवर पाहतोय आपण 2 षटकार 2 चौकार. आता मात्र किंचित बदल करावं लागलं. सागर याला मात्र पाचारण केले लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर. मिड ऑफला एक्स्ट्रा कव्हर थोडा गलीवर एक क्षेत्ररक्षक. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू मजबूर केला यावेळेस. पात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करायचं होतं पण नकारतोय भावेश. धोक्याची घंटा लक्षात ठेवली आणि वापस पाठवलंय. चांगला निर्णय म्हणता येईल. धावसंख्या इथं मात्र 20 बिनबाद 80 धावाचं टार्गेट आहे. ते पण 4.3 षटकामध्ये हा आव्हान पार करावं लागेल. एक इतिहासमध्ये नोंद करावी लागेल या विजयाची राजनोली टीमला. पण आपल्याच होम ग्राउंडवर परिपक्व अभ्यास असलेला संघ पाहतोय आपण पोगाव. यावेळेस पाहता चांगला चेंडू थाय पॅडवर चेंडू आहे. खूप उंचीवर चेंडू आहे. अपील फिटवून लावली त्यापूर्वी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट करतोय. इथे मात्र भावेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. पहिल्या षटकामध्ये पाहतोय की आपण जी सरासरी आहे पाहिजे ती सरासरी पार करताना बिनबाद तब्बल धावा आहेत त्या 21. ग्रेट बॅटिंग. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचं संगणक आलेलं आहे. आमनेपाडा टीमचा संगणक आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. आलेलं आहे तर आपण लगेच या षटकानंतर आपण निश्चित टॉस सुद्धा करून घेणार आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये काल सकाळपासून माझ्यासोबत उद्घाटन सोहळ्याची अँकरिंग करताना पाहिलं आपण आमचे मित्र मनोज ठाकरे. खूप एक चांगलं गरीब स्वभावाचे आहेत पण पैशाची गरीब नाही आहे मित्रांनो. मनाने अतिशय श्रीमंत आहेत. आणि आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती असा पण मनाने जर श्रीमंत नसला तर तो व्यक्ती नसतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. आता मात्र दुसरा सलामीचा गोलंदाज ज्ञानेश्वर. अजून एक तिकट मारा करणारा पण भावेश समोर कठीण अग्नि परीक्षा असेल. P2चं षटक पाहतोय आपण. काय करेल या षटकामध्ये. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. हे चुका तुम्हाला वारंवार महागात पडू शकतात. कारण की जेव्हा तुम्ही सरळ बॅटनी क्लास फटकेबाजी करतात आडवे तितके फटके मारण्याची गरज आहे का. ज्या प्रकारे तुम्हाला स्टार्ट मिळालेले आहे. वेलकम आमचे मित्र भावेश बार्शी. स्वागत आहे आपलं. वेलकम. काल कॉमेंटेटर अंपायरला नाश्त्याची सोय त्यांच्या माध्यमातून होती. दादा आपलं स्वागत आहे. हो याच पाता टर्न केलाय. चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम घेईल. आणि ज्या विकेटची आवश्यकता पोगाव टीमला होती तो विकेट इथं मात्र ज्ञानेश्वर आपल्या टीमला प्राप्त करून देतोय.
करून दिली होती. रांजोली टीमचा एक रायझिंग स्टार विनीत या खेळूला बनवले. केतन असो, प्रमोद दादा असो, खूप एक चांगला हाय क्वालिटीचा हा बॅटर आहे. 22 यांनी कमाल केली. अतिशय चांगली बॅटिंग करून आता मात्र परतीचा प्रवास केलाय. बाद होण्यापूर्वी जर पहिला पण एकूण जर विचार केला 20 धावाची खेळी आतापर्यंत त्याने 8 चेंडूचा सामना केलाय. म्हणजे जेवढे षटक टाकले त्या पूर्ण चेंडू बॉलचा सामना 22ने केला होता. खूप मोठी जबाबदारी असेल आता मात्र विनीत या बॅटरवर. ज्ञानेश्वर छोटंसं रनअप पण वेगवान आणि फिरकीचा मारा करणारा हा जनवान पोगाव टीमचा एक हुकमी एक्का बॉलिंगच्या माध्यमातून पाहतोय आपण. विकेटची आवश्यकता असताना पॉवर प्ले 2 मध्ये विकेट प्राप्त करून देतोय. खेळण्यासाठी विनीत यास पात्रा फटका हवेत आहे. बॅक टू द बॅक दुसरा धक्का 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 बसलाय रांजोली टीमला. इथं मात्र पाहतोय आपण हा षटक जर मैदान टाकला ज्ञानेश्वर यांनी तर निश्चित आमचे आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व निलेश पाटील साहेब यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 500 रुपये. आणि आता मात्र विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 333. यस, नवीन बॅटर पाहते आपण. भूषण एक जुनं चांगला बॅटर या टीमकडे आहे. चांगल्या सुरुवातीला तर मात्र काय कमबॅक केलंय या षटकामध्ये ज्ञानेश्वर यांनी. पहिल्या चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र 2 विकेट, दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण करेल व आपली स्वतःची पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय. अतिशय चांगलं वातावरण, खेळमेळीचं वातावरण आहे. पण अशा वातावरणामध्ये एक अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग पाहतो आपण ज्ञानेश्वर यांच्याकडून. साईड आम चेंडू होता याच पाहता परत हॅट्रिक पूर्ण होईल कसे वाटलं होतं, पण छोट्या बॅखेचा वापर केला होता भूषण यांनी. आणि या चौथ्या चेंडूवर मात्र या षटकामध्ये सिंगल धावा खर्च करतोय ज्ञानेश्वर. निश्चित नो डाऊट सज्ज होताना गोलंदाज परत एकदा मारा करतोय ज्ञानेश्वर. चांगला चेंडू साईड आम. आता मात्र निश्चित पराभव असं वाटते की एका षटकामध्ये अटल दिसायला लागला का. ज्या प्रकारे विशाल सर आणि मनोज सर आपण पाहिलं होतं की एका सुरुवात खूप उच्च कोटीची मिळाली होती, त्यानंतर मात्र दबाव बनलाय आणि 2 विकेट प्राप्त केले. पूर्णपणे कमबॅक करून आपल्या टीमला गोलंदाज ज्ञानेश्वर. सज्ज होताना या बॉलला फटका हवेत उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो काय पाहायचंय. कॉलिंग नाहीये. 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडूचा टप्पा आहे आणि त्यापूर्वी मात्र प्रमोद 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. आमनेपाडा टीमचा संघटक आपल्याला शेवटची सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम. आपण या 2 षटकाची समाप्ती थोडस आपण टॉस बॉक्स कडे जाऊया. तिथं मात्र नाणेफेक करून घेऊया पुढच्या सामन्याचं. हे बघा आम्हाला जे आमनेपाडा आहेत ते आम्ही सांगतो मित्र. आमने, यस आमने. तर चला 2 टीमचे संघनायक आपण या. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आपण यायचं आहे. खऱ्या अर्थाने जहानमान पोगाव संघावरती खूप प्रेम त्यांचं पाहायला मिळतंय आणि संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही षटकार किंवा विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तुमच्यासाठी 333 रुपयाचं पारितोषिक मग कोणीही करो त्यांना देण्यात येईल असे आमचे मान्यवर सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण केले जात आहे नाणेफेकीचं कॉलिंग. आमने संघाच्या माध्यमातून छापा असं कॉलिंग दिले आहे परंतु त्याच्या विरोधात आलेला आहे. तर जॉली स्पोर्ट कामतगर आपला निर्णय काय फक्त आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग करू. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या बाजूला लागलेले आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी निवडलेले आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. आता मात्र निश्चित 30 षटक गोलंदाज पाहतोय आपण उंचपुरा आकाश. आकाशचा पहिला चेंडू बॅटची कड आहे पाहतोय आपण. फ्लॅश स्लिप मार्गे गेला होता चेंडू. एक सिंगल. इथे मात्र भूषण मात्र पाहतोय की संत खेळी दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण करावं लागेल कारण की 80 धावतचं फार मोठं अवघड आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये अवघड नसतोय मित्रांनो. ज्या प्रकारे भावेश ठाकरे यांनी हाय क्वालिटीचे थोडेसे काही फटके शॉट मारले असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होणार नाही, पण दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे ज्ञानेश्वर यांनी दबाव टाकलं आणि एक अप्रतिम षटक हाताळलं. सज्ज होताना गोलंदाज आकाश. यावेळेस पात्र फटका लॉफ्टेड आहे. ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. फक्त एक सिंगल एक धावनी तुम्ही मात्र तुम्ही जो पहाडचा टार्गेट आहे तो सर करू शकणार नाहीये. तुम्हाला 1 किंवा 2 चेंडूच्या अंतरामध्ये एक मोठा शॉट खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलला हिटिंग करणं गरजेचं आहे. रन्स इथे मात्र बनवणं गरजेचं आहे. आकाश परत एकदा अतिशय चांगल्या लेंथ लाईनवर मारा करताना
यावेळेस पाहता सफल झाला होता आणि सुणेका चांगला चेंडू. काय कमालीची गोलंदाजी आपण आता मात्र पाहतोय. आपण प्रत्येक बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात करून दिली होती. सज्ज होताना गोलंदाज. पलटी फटका, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू मात्र जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा क्लास चौकार. आता मात्र खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे आडव्या तिड्या फटक्याची, कारण की तुम्हाला मोठं आव्हान आहे. आणि इथून असं वाटतं की धावसंख्या आता मात्र धावपलकावर पाहतोय. खूप चांगलं वातावरण व्हीआयपी मध्ये पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा चेंडू बॅटची चुंबन घेतोय विकेट किपरच्या हातामध्ये. धन्यवाद डीजे. जर आज निश्चित जर्मन पोगाव संघ क्वालिफाईड झाला टॉप 4 मध्ये, तर व्यासपीठावर आमचे फुल एन्जॉय करताना भावेश वारे साहेब यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की आजची मेजवानी आणि सर्व अंपायर आणि कॉमेंटेटर सुद्धा सोबत राहील. यस यस यस, क्वालिफाय झाल्यावर सर्व प्रकारची मेजवानी दिली जाईल. यावेळेस पात्राडे वाटणे फटका पत्ता आपण वाईडीस मेडिकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय आणि फक्त एकच सिंगल. आता मात्र केतनवर एक मोठी जबाबदारी आहे, कारण की अवघड दिसतोय हा विजय. आपल्याच होम ग्राउंडवर काय चांगलं प्रदर्शन पाहिलं. विसून चालताना बॅटिंग करताना विसॉट नावाचा वादळ खेळपट्टीवर आला होता आणि त्याच्या बॅटमधून तब्बल पाहतोय की आपण लागोपाठ 4 ठोकले, एक आणि एकूण 5 असे षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते. अशोक दादा म्हात्रे पाहतोय आपण. एक क्लास बॅटर म्हणजे ची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये, मग ग्रामीण असो की सिटी क्रिकेट. 9 चेंडू 49, 9-49चं समीकरण आहे. म्हणजे इथून कशी बॅटिंग करावी लागेल आता हे बॅटरलाच माहीत आहे. थोडंसं खेळाडू कक्षामध्ये थोडं चिंतेचं वातावरण आहे रांजोली टीममध्ये, कारण की भावेश ठाकरे यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली होती असं वाटत होतं की सामना एकतर्फी होणार नाहीये, विजयाकडे वाटचाल करेल. पण एका षटकाने ज्ञानेश्वरचा तो षटक अतिशय क्लास होता. अगदी बरोबर. आपण पाहतो काय योगायोग आहे. जॅनमान पोगाव संघाची सुरुवात खराब झाली आणि आपण पाहतोय रांदोली संघाची सुरुवात खूप चांगलीच झाली आणि मॅचचं चित्र आपण पाहतोय काय आहे ते. गोलंदाज सज्ज होताना परत यास पात्र. ओहो, काय क्लास दाखवले. घुटना टेक और सिक्सर देख. आमचे निलेश दादा खूप दानशूर व्यक्तिमत्व आहे, पण कधी कधी कॉमेंटर लोकांवर कधी दानशूर पण दाखवत नाहीये. यस यस. हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. निश्चित नीरज कुमार अँड कंपनी पोगाव म्हणजेच 40+चा सुजित तात्या पाटील यांचा फॅन संघ आहे आणि त्या टीमला हे कलरफुल टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सर केले असे आमचे दानशूर व्यक्तिमत्व निलेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून. अजून एक धमाका पाहतोय. याच पात्र मिडविकेटकडे चेंडू हवेत होता आणि प्रयत्न खूप चांगलं तिथे मात्र उभा होता. पाहतोय की आपण सागर इज द ग्रेट बॅटर आणि ग्रेट फिल्डर तालुका क्रिकेट. रिप्लेमध्ये पाहणं इंटरेस्टिंग असेल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, चांगला चेंडू होता साईड आर्म आणि चांगला फटका. एका क्षणी वाटलं की चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, काही इंचामध्ये चेंडूला अडवलंय. ग्रेट फिल्डिंग. नाही वावा करावा लागेल टेलिकास्टची, काय क्लीन दाखवतोय. NB मोहित चांगला चेंडू आणि याचबरोबर आता मात्र प्रमोदची खेळी संपुष्टात. ग्रेट बॉल होता पाहतोय आपण. बॅटची चुंबन आणि विकेट किपरच्या हातामध्ये.
आता मात्र निश्चित इथून वापसी करू शकणार नाहीये, कारण की जो समीकरण आहे प्रति षटकात जर विचार केला 28ची सरासरी तुम्हाला पार करावी लागेल. आणि मनोज आता जर पाहिलं आपण सुरुवात तर अप्रतिम होती. मनोज दादाने उल्लेख केला की पोगावची उलट सुरुवात झाली, त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये क्लास बॅटिंग पाहिली. राजूर टीमची ओपनर साईडने खूप धमाकेदार सुरुवात केली आणि मधली फळी कोसळली. हे क्रिकेटचा भाग आहे जर विचार केला आपण. डावखरा बॅटर आता मात्र खेळपट्टीवर पाहतोय आपण. अर्जुन चांगला चेंडू परत एकदा. ग्रेट 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 बॉल होता पाहतोय आपण. अतिशय वेगात निघून जाणारा हा ज्ञानेश्वरनी प्रभावीशाली कामगिरी केली आहे. 3 विकेट आतापर्यंत आणि धावा फक्त पाहतोय आपण 10 धावा खर्च. काल चांगला स्पेल आकाश वारगडीच्या नावावर विकेट हॅट्रिक. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. आता मात्र पराभव होटल आहे. इथून एकच म्हणावं लागेल राजुरी टीमला की जो मोठा पराभवाचा अंतर आहे तो किती धावीने इथं मात्र कम करेल. चांगला चेंडू होता परत एकदा पाहतोय. लेमन कट फाईन लेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्तीचा इशारा येतोय उमेश केनेसराच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती पाहतोय 4. आता फक्त आणि फक्त जर विचार केला आपण शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये असख्य आव्हान पाहतोय आपण 42. कारण की पाहतोय आपण निश्चित अजून एक गोलंदाज सुदर्शन, खूप मोठं नाव. शेलके ब्रदर्स मधून एक ब्रदर्स पाहतोय आपण सातत्याने. तुषार शेलके असो, सुदर्शन असो, अविनाश असो, ज्ञानेश्वर असो, 4 बंधू एका टीम मध्ये आणि 4ही रती महारथी खेळाडू आहेत नो डाऊट. सुदर्शन येतोय. खूप चांगला एक ऑलराऊंडर. बॅटिंग थोडीशी सुदर्शननी चांगली केली होती. संघ अडचणी असताना चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. चांगला चेंडू होता, टर्न केलाय. फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल आणि इथं मात्र निश्चित राजुरी टीमनी पराभव स्वीकारलेला आहे. ज्या प्रकारे आपल्यापेक्षा जो जास्त उच्च कोटीचा खेळ दाखवतो ना त्याच्यासमोर पराभव स्वीकारला तर हरकत नाही. पण आयुष्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही पराभव स्वीकारू नका, फाईट करा. फाईट केली भावेशनी, त्यानंतर मात्र पाहतो की सगळ्या बॅटरनी स्पेशल हाल पत्कारली. यावेळेस पात्र टर्न केले चेंडूला पाहतोय. मिड विकेट शेताकडे शेतशक सज्ज आहेत. आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू असेल पाहतोय आपण. आणि याचबरोबर एक मोठा विजय संपादन केलाय. तब्बल 40 धावांनी इथं मात्र जनुमान पोगाव टीमचं कौतुक. हाडलकर राजनोली संघ ज्या प्रकारे फाईट केली. चला लगेच शतक्षण लावून घ्यायचंय. आमने संघ आपण लगेच शतक्षण लावून घ्यायचं, कारण की प्रतिस्पर्धी टीमनी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे. आपलं व्यक्तिगत बक्षीस घेऊन जायचंय. मॅडम मॅच पाहतोय पण नो डाऊट ज्यांनी धमाकेदार बॅटिंग केली. विश्वास ठरलाय. एक मोठी खेळी साकारली. 33 धावाची खेळी साकारली. अतिशय जबरदस्त कामगिरी.